की अष्टविनायक म्हणजे काय? महाडचा वरद विनायक, मोरगावचा मयुरेश्वर, रांजणगावचा महागणपती, पालीचा बल्लाळेश्वर, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मजा, ओझरचा विघ्नेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक। बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। चला मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास, ॲज युजल एक नवीन ठिकाण। तुम्हाला तर माहीतच आहे की आपण कुठे यायला आहे, अष्टविनायक दर्शनालय। त्यामुळे या सिरीजमधला आपला 8वा गणपती म्हणजेच अष्टविनायकातला शेवटचा गणपती कधी यायला। ते ठिकाण म्हणजे कोणतं? तर महाड तालुका, खानापूर जिल्हा, रायगड राज्य, महाराष्ट्र। आपणला वरदान देणारा गणपती म्हणजे वरद विनायक। चला आपण दर्शन घेऊ। चला झालं बा दर्शन। आणि अष्टविनायकापैकी हा वरद विनायक पहिला आहे असा की ज्याच्या मूर्तीपर्यंत मी गेलतो। म्हणजे सगळे इले जाता येते बा, म्हणजे गणपतीच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं, नाही तर मूर्तीपासून ठराविक अंतरावरच दर्शन घ्यावं लागते। त्यामुळे आपण तो खुश आहे बा। इकडून भाऊ दर्शनाहून बाहेर आलं की हे मस्त तळ आहे, बाहेर जवळपाठी फोटो काढून राहिले, आपण व्हिडिओ शूटिंग करू। भाऊ स्टोरी अशी आहे की भृशुंग ऋषीचा आश्रमात आहे की नाही, रुक्मागद नावाच्या राजाचा पुत्र रुक्मारथ हा होता। त्यानं भाऊ गणपतीची कठोर अशी म्हणजे तपश्चर्या केली। गणपती प्रगट झाला आणि त्याले हे दिलं, वरदान दिलं। आणि म्हणून या महाडच्या गणपतीले वरद विनायक असं म्हटल्या जाते। वरद विनायक म्हणजे वरदान देणारा, वर देणारा। आणि या वरद विनायकाची मूर्ती बी स्वयंभू आहे बरं भाऊ। आता प्रश्न पडते की या महाडले याचं कसं? तर काहीच नाही भाऊ, पुण्यावरून फक्त 63 किलोमीटर आहे आणि मुंबईवरून 95 किलोमीटर आहे। आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो आहे तिथून महाडले येणं सोपी पडते। आणि रेल्वेने जर यायचा
तर खोपोलीन कर्जत रेल्वे स्टेशन एकदम जवळ आहे या महाडच्या. आणि या महाडच्या जवळ अजून पायासारखं काय काय आहे बा, तर पालीचा बल्लाळेश्वर जो मागचा ब्लॉक तुम्ही न पाहिला तोही महाडपासून जवळ आहे. इमॅजिका वॉटर पार्क ते या महाडपासून जवळ आहे. कर्जत जवळ आहे, खोपोली जवळ आहे, लोणावळा जवळ आहे. हे प्रेक्षणीय स्थळ या महाडच्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता. चला भो मग या वरद विनायकच्या ब्लॉग नंतर आपले अष्टविनायकाचे 8ही गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता माझी वेळ झालेली आहे घरी जायची. पण गणेशोत्सव तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरी चालूच राहणार आहे, चालूच आहे. विसर्जनही आपल्याला करायचं आहे, मिरवणुकीत भाग घ्यायचा आहे की नाही. पण हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आहे की नाही. तोपर्यंत तुम्हाला हे सगळी सिरीज माझे सगळे ब्लॉग लाईक करायचे आहेत, त्याच्यावर कमेंट करायची आहे. चॅनलचं नाव आहे वऱ्हाडी विशाल, ते सबस्क्राईब करायचं आहे, ब्लॉग शेअर करायचे आहे आणि पुढच्या ब्लॉगमध्ये बी भेटायचं आहे. काऊन की ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणलेलंच आहे, अवघे विश्वची माझे घर आहे की नाही. गणपती बाप्पा मोरया.